हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका सकपाळ तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आहे. आज आपण बघणार आहोत की धनु राशीसाठी कसा असणार आहे डिसेंबर 2025. पूर्ण 2025 हे वर्ष बघता बघता निघून गेलं. बरंच काही शिकवून गेलं, बऱ्याच गोष्टी आपण गमावल्या सुद्धा आणि कमावल्या सुद्धा. बघूया आपण डिसेंबर 2025 मध्ये आपल्यासाठी काय आहे. पण त्याआधी आपण जाणून घेणार आहोत धनु राशीच्या एनर्जीज सध्या काय सांगतात, तुमच्या एनर्जीज माझ्याशी काय सांगतात ते आपण बघूया. धनु राशीच्या लोकांना सध्या करंट सिच्युएशन काय आहे त्यांची. व्हेरी हॅपी फॅमिली, पैसा व्यवस्थित आहे, फॅमिली जागच्या जागेत व्यवस्थित आहे. इफ युअर एम्प्लॉयर, तुमचे हाताखाली काम करणारी लोक सुद्धा तुम्हाला चांगली भेटली, त्याची कुठेतरी एक ग्रॅटिट्यूड आहे तुम्हाला. पैसा खूप असला तरी मन मात्र दुसऱ्याच कुठल्या तरी गोष्टीमध्ये रमलेले आहे. क्वीन ऑफ कप सांगतोय की काही गोष्टी तुम्ही मनामध्ये दाबून ठेवलेल्या आहेत, कोणाशी शेअर करत नाही आहात आणि मन इतकं सध्या शांत ठेवलंय की अरेला कार्य करायची इच्छा नाहीये. 2+2 5 म्हटलं ना कोणी तर तुम्ही म्हणाल हो बाबा तुझंच खरं 5, इतक्या लेवलला मन शांत ठेवलेलं आहे. काही गोष्टींमधनं पळ काढताय कारण तुम्हाला कळतंय की जे तुमचा ओव्हरऑल ॲटिट्यूड आहे, तुमच्या एनर्जीज ज्या मला सांगतात की सध्या कुणालाही अरेला कार्य करायचं नाही, कुणाच्या भानगडीत पडायचं नाही, आपण भलं आणि आपलं घर बरं, असा एक ॲटिट्यूड तुमचा आहे. तो चांगली गोष्ट आहे. कुठेतरी एक पळवाट काढणारा माणूस दिसतोय मला तुमच्यामध्ये लपलेला. बघूया या सगळ्या बेसिसवर रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये काय घटना घडणार आहेत. रिलेशनशिप सांगतात की धनु राशीच्या बाबतीत रिलेशनशिपचे कार्ड्स जे मला आलेले आहेत ते सांगतात की जे काही आहे तुमच्या आयुष्यामध्ये जी व्यक्ती आलेली आहे ती कुठे ना कुठे तुमचे पास्ट लाईफशी रिलेटेड त्यांचा संबंध आहे, म्हणून ती तुमच्या आयुष्यामध्ये आलेली आहे. आणि या रिलेशनशिप फॉर्म होताना तुम्हाला जाणवते की बरेच जास्त अडथळे येत आहेत, कारण काही गोष्टींमध्ये क्लॅरिटी नाही आहे. तुम्हाला पार्टनरच्या रिलेटेड अजून माहिती गोळा करायची आहे कुठेतरी असं वाटतंय. काही गोष्टींमध्ये गिव्हअप करताय तुम्ही, कारण तुमचा ओव्हरऑल एनर्जीज सांगतात की अरेला कार्य नाही करणार. तो रिलेशनशिपमध्ये सुद्धा तुम्ही गिव्हअप करणार आहात, बिकॉज यू प्रेफर टू हॅव डिसेंबर 2025 मध्ये तुम्ही जास्तीत जास्त मनशांतीकडे वेळ देणार आहात, इमोशनल फुलफिलमेंटकडे जास्त लक्ष देणार आहात, रादर दॅन माझा शब्द खरा करायचा ॲटिट्यूड तुमचा नसणार आहे. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. बघूया आपण आता जॉबच्या रिलेटेड कसे कार्ड्स येत आहेत तुमचे. जे धनुराशीचे लोक जॉब करतात त्यांच्यासाठी कसे आहेत कार्ड्स. छान, पहिलं कार्ड तरी चांगलं आलेलं आहे. अरे वा, दुसरं कार्ड पण चांगलं आलेलं आहे, तिसरं कार्ड पण चांगलं आलेलं आहे. गुड. 8 ऑफ हँड्स आहे. प्रगती खूप जास्त होणार आहे डिसेंबरमध्ये. जर तुमचं प्रमोशन कुठेतरी थांबलं होतं तर ते होईल. नवीन जॉबसाठी अप्लाय करत असाल तर बिंदास करा, तुम्हाला लागेल, कारण सक्सेसचं कार्ड आलेलं आहे 6 नंबरचं. द फुलचा आहे. सो नवीन जॉबसाठी अप्लाय करत असाल तर खरंच लागू शकतो जॉब, कारण द फुलचं कार्ड आहे ज्याला युनिव्हर्सचा आशीर्वाद असतो. फक्त एकच की जॉबच्या ठिकाणी कोणावरही विश्वास ठेवू नका, नाहीतर तुमचा विश्वासघात झालाच म्हणून समजा. 3 कार्ड चांगले आलेले आहेत. नवीन काही सुरू करायचं असेल किंवा स्वतःच्या प्रोफेशनल ग्रोथकडे लक्ष केंद्रित करा, पण कोणाच्याही बोलण्यात येऊ नका, कोणावर विश्वास ठेवू नका. तुमचं प्रोजेक्ट कोणाला देऊ नका, दाखवू नका, काय असेल ते, पण कोणावर विश्वास ठेवू नका. बघूया आपण बिझनेसच्या बाबतीमध्ये काय कार्ड्स येतात. बिझनेसच्या बाबतीमध्ये पैसे खर्च होणार आहेत असं दिसतंय. येस, बघा 5 ऑफ कप्स आहे, जे सांगतं की थोडी डिसअपॉइंटमेंट बिझनेसमध्ये डिसेंबर 2025 मध्ये होणार आहे, बिकॉज काही हातातून गोष्टी गेलेल्या आहेत त्याच्यावरती जास्त विचार करताना दिसतात, जबकि तुम्ही नवीन काहीतरी सुरू करू शकता. बिझनेस वाढण्यासाठी काही खर्च होण्याची शक्यता आहे, भलेमध्ये रिनोव्हेशन असू दे किंवा नवीन इन्व्हेस्टमेंट, पण पैसे खर्च होणार आहेत. बिझनेससाठी केलेली इन्व्हेस्टमेंट चुकतीये की काय असं तुम्हाला डिसेंबर 2025 मध्ये अनुभव येणार आहे. बाकी डेथचं कार्ड आहे. नवीन काहीतरी सुरू करू शकता तुम्ही, कारण लाईफ 360 डिग्री चेंज होईल बिझनेसच्या रिलेटेड. सो बी रेडी फॉर दॅट. आता पाहूया फायनान्सेस काय म्हणतात तुमचे. जॉब बिझनेसचा झाला, पण इंडिव्हिज्युअल फायनान्सेस तुमचे कसे असणार आहेत. 3 कार्ड चांगले आले आहेत. पहिलं कार्ड सांगते की वाद होणार आहेत पैशांशी संबंधित, घरामध्ये किंवा नोकरीच्या ठिकाणी, कार्यालयाच्या ठिकाणी, बिझनेसच्या ठिकाणी
पण तुमचे कोणासोबत तरी वाद, चांगलेच भांडण होणार आहेत असं दिसतंय. पार्टनरसाठी पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. ट्रॅव्हलला जाण्याची शक्यता आहे. किंवा तुमच्या फायनान्सेसची जी सेव्हिंग केलेली आहे, ते आउट ऑफ इंडियासाठी सुद्धा प्लॅन तुम्ही करू शकता तुमच्या पार्टनरसोबत. क्वीन ऑफ वॅन्स स्ट्रेट आलेला आहे. सो या फायनान्सेसमधनं तुम्ही दूरदृष्टीने एखादा महत्त्वाचं इन्व्हेस्टमेंट, मोठी इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता असं दिसतंय. लास्ट बट नॉट द लिस्ट, हेल्थचं कार्ड काय सांगतंय धनुराशीसाठी? हेल्थ कशी असणार आहे? हेल्थच्या बाबतीमध्ये फक्त मानसिक त्रास दिसतोय मला, अदरवाईज बाकी काही नाही. पायांना जपा. या ओव्हरऑल डिसेंबर 2025 मध्ये कुठेतरी पायांना जखम होण्याची शक्यता सांगता येत नाही. हे असं होतं आपलं धनुराशीसाठी राशी भविष्य. आता आपण जाणून घेऊया साई टॅरोने की तुमच्या गुरूंचा तुमच्यासाठी काय संदेश आहे. जे साईबाबांना मानतात त्यांच्यासाठी साईंचा संदेश, जे स्वामींना मानतात किंवा अजून कुणालाही मानतात त्यांना त्यांच्या गुरूंचा संदेश आहे असं आपण समजूया. रिमुव्हिंग हर्डल्स. बाबा विल रिमूव्ह द हर्डल्स अँड मेक युअर पाथ स्मूथर. म्हणजे तुमच्या रस्त्यामध्ये काही अडथळे येणार होते आणि बाबा ते स्वतःहूनच तुमच्यापर्यंत ते अडथळे यायच्या आधीच हे अडथळे दूर करतील. नेक्स्ट आपण बघूया एंजल कार्ड्स तुमच्यासाठी काय सांगतात. एंजल्स सांगतात की येणाऱ्या महिन्यामध्ये मेडिटेशन ब्रिंग्स आन्सर. थोडा वेळ ना मेडिटेशनसाठी काढा, कारण त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या अंतर्मनात येणारी उत्तरं जी आहेत ती तुम्हाला प्रगतीकडे घेऊन जातील, है ना. आता शेवटचं तुमचं आणि माझं दोघांच्याही आवडीचं बुक ऑफ आन्सर्सची सिरीज, म्हणजे डिसेंबर 2025 मध्ये लाईफमध्ये या घटना घडणार आहेत. त्या घडत असताना तुमचा ॲटिट्यूड कसा असायला हवा. सुरुवात करूया. परहॅप्स व्हेन यू आर ओल्डर. तुम्हाला काही गोष्टींचं महत्त्व ना आत्ता नाही कळणार, काही दिवसांनी कळेल जेव्हा तुम्ही मॅच्युअरली गोष्टी हँडल करायला शिकाल. रिमूव्ह युअर ओन ऑब्स्टॅकल्स. दुसरं कोणी येऊन तुम्हाला संकटातनं बाहेर नाही काढणार आहे. तुमची वाट तुम्हाला शोधायची आहे आणि इट विल ब्रिंग गुड लक. एक्सप्लेन करायची गरज आहे का? टेक मोर टाइम टू डिसाईड. काही महत्त्वाचे निर्णय घेताना थोडा वेळ घ्या. इट विल कॉस्ट यू. बघा, नाही वेळ घेतलात तर त्याचा तुम्हाला काय म्हणतात ना, त्याचा तुमच्याशी रिलेटेड वाईट परिणाम होऊ शकतो. मेक अ लिस्ट ऑफ व्हाय नॉट. एखादी गोष्ट करायची असेल तर मी ती का करू नये याची एक लिस्ट करा आणि त्याच्यावरती अध्ययन करा. इफ यू डू ॲज यू आर टोल्ड. पूर्वी कोणीतरी कधीतरी ना तुम्हाला सहजच गमती जमतीमध्ये का होईना पण एक सल्ला दिला असेल, त्याच्यावर काम केलं तर तुम्हाला नक्की फायदा होईल. यू विल नीड टू अकोमोडेट. आणि त्याच्यावर काम करताना तुम्हाला पहिले त्याची सगळी तरतूद करून ठेवावी लागेल असं दिसतं. सो ऑन दिस गुड नोट आजचा हा व्हिडिओ आपण इथेच संपवतोय. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि तुमच्या मनात नवीन कुठल्या प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला हवे असेल तर कमेंटमध्ये लिहा, आपण त्याचा व्हिडिओ नक्कीच करू. थँक्यू सो मच.